हॅलो एव्हरीवन. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्ही 50 इंग्लिश सेंटेन्सेस कॉन्फिडेंटली बोलू शकाल. मी विनया टेंबे. वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश. आज या व्हिडिओत आपण 50 डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस पाहणार आहोत. इंग्लिश वाक्य मी वाचणार आहे. एक पॉज घेऊन तुम्ही ते वाक्य रिपीट करायचे इंग्लिशमधून. मराठी अर्थ ऑफकोर्स मी सांगणार आहे आणि जोडीला टिप्सही देतच आहे. सो लेट अस बिगिन नाउ. सुरुवात करूया आपण. आय एम गुड ॲट स्पोर्ट्स. आय एम गुड ॲट स्पोर्ट्स. एक सेकंद पॉज घेतलाय. तुम्ही सेम सेंटेन्स इंग्लिशमध्ये रिपीट करताय माझ्या पाठोपाठ. आय एम गुड ॲट स्पोर्ट्स. मी इंग्लिश खेळात चांगली आहे. गुड ॲट एखाद्या गोष्टीत चांगलं असणं. सेकंड सेंटेन्स. ही इज आस्किंग यू अबाउट इट. ही इज आस्किंग यू अबाउट इट. He is asking you about it. तो तुला याबद्दल विचारत आहे. About बद्दल. Third, it is too late. It is too late. It is too late. खूप उशीर झालेला आहे. TOO खूप. Number 4, can you stop arguing? Can you stop arguing? पॉज करा आणि रिपीट करा. क्वेश्चन आहे. कॅन यू स्टॉप आर्ग्युइंग. आर्ग्युइंग म्हणजे वादविवाद घालणं. वादविवाद तू घालायचं थांबशील का? थांबू शकशील का? किंवा तू थांबू शकशील का? हर मॉम इज वरीड अबाउट हर. हर मॉम इज वरीड अबाउट हर. रिपीट आफ्टर मी. हर मॉम तिची आई इज वरीड अबाउट तिच्याबद्दल. हर म्हणजे तिच्याबद्दल काळजीत आहे. तिची आई तिच्याबद्दल काळजीत आहे. नेक्स्ट वन. डू यू वॉन्ट टू लर्न. डू यू वॉन्ट टू लर्न. रिपीट. डू यू वॉन्ट टू लर्न. तुला शिकायचं आहे का? क्वेश्चन. आय स्पीक गुड इंग्लिश. आय स्पीक गुड इंग्लिश. रिपीट प्लीज. मी चांगलं इंग्लिश बोलते. नेक्स्ट. कॅन यू स्पीक इंग्लिश. कॅन यू स्पीक इंग्लिश. रिपीट आफ्टर मी. तू इंग्लिश बोलू शकतेस का किंवा शकतोस का? कॅन शकणे, क्षमता असणं. नेक्स्ट वन. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. माझ्या मागोमाग म्हणा. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. मला इंग्लिश शिकायचं आहे. वॉन्ट टू म्हणजे मला एखादी गोष्ट करायची आहे. नेक्स्ट वन. शी वॉन्ट्स टू कम टुमॉरो. शी वॉन्ट्स टू कम टुमॉरो. रिपीट. तिला उद्या यायचं आहे. वॉन्ट्स येणं, यायचं आहे, तिची इच्छा आहे. ही शी इट साधा वर्तमान काळ. क्रियापदाला एस किंवा ईएस. इथे वॉन्टला एस. नेक्स्ट वन. आय विल कॉल यू लेटर. आय विल कॉल यू लेटर. रिपीट प्लीज. आय विल कॉल यू लेटर. मी तुला नंतर बोलवेन. LATER लेटर अर्थ नंतर. नेक्स्ट वन. कम क्विकली. कम क्विकली. म्हणा माझ्या मागोमाग. कम क्विकली लवकर ये. नेक्स्ट वन. हेल्प मी इन द किचन. हेल्प मी इन द किचन. म्हणा प्लीज. हेल्प मी इन द किचन. मला स्वयंपाकघरात मदत कर. नेक्स्ट वन. व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट. व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट. प्लीज रिपीट. व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट. अबाउट म्हणजे बद्दल. तू कशाबद्दल बोलतोयस किंवा बोलतेस, किंवा तुम्ही कशाबद्दल बोलत आहात. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. नेक्स्ट वन. आर यू जॉईनिंग अस. आर यू जॉईनिंग अस. तू येतोयस का आमच्या बरोबर, किंवा तू येतेस का आमच्या बरोबर. तुम्ही येताय का आमच्या बरोबर. यू तू किंवा तुम्ही. नेक्स्ट वन. ही इज स्टील नॉट वेल. ही इज स्टील नॉट वेल. माझ्या मागोमाग म्हणा. ही इज स्टील नॉट वेल. तो अजून बरा नाहीये. स्टील अजून. नेक्स्ट. व्हॉट डू यू मीन. व्हॉट डू यू मीन. म्हणा माझ्या बरोबर. व्हॉट डू यू मीन. तुला काय म्हणायचंय. तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे. नेक्स्ट. आय डोंट नो. आय डोंट नो. आय डोंट नो मला माहित नाही. नेक्स्ट वन.
आय हॅव अंडरस्टूड. आय हॅव अंडरस्टूड. तुम्ही रिपीट करताय माझ्याबरोबर. आय हॅव अंडरस्टूड, मला समजलं. भूतकाळ झाला, साधा भूतकाळ. नेक्स्ट वन, व्हॉट इज गोइंग ऑन. व्हॉट इज गोइंग ऑन. रिपीट करा. व्हॉट इज गोइंग ऑन, काय चाललंय. नेक्स्ट वन, आय एम ऑन माय वे. आय एम ऑन माय वे. रिपीट करा. आय एम ऑन माय वे, मी माझ्या मार्गातच आहे. मी निघालोच आहे किंवा निघालेच आहे. आय एम शॉर्ट फॉर्म आणि फुल फॉर्म आय एम. नेक्स्ट टू दॅट, आय विल ट्राय. आय विल ट्राय. रिपीट प्लीज. आय विल ट्राय, मी प्रयत्न करेन. विल भविष्यकाळी क्रियापद. नेक्स्ट, गेट रेडी. गेट रेडी, तयार हो. गेट रेडी. नेक्स्ट वन, हाऊ ओल्ड आर यू. हाऊ ओल्ड आर यू. तुम्ही रिपीट करताय म्हणून मी 1 सेकंद पॉज घेते प्रत्येक वाक्यानंतर. हाऊ ओल्ड आर यू, तू किती वर्षाचा किंवा वर्षाची आहेस. इथे ओल्ड याचा अर्थ वयस्कर असणं नाही, तर किती वय आहे तुझं अशा अर्थी तो क्वेश्चन असतो. नेक्स्ट वन नाऊ, आय विल कम अगेन. आय विल कम अगेन, मी परत येईन. अगेन म्हणजे परत. नेक्स्ट वन, हाऊ वॉज युअर डे. हाऊ वॉज युअर डे. तुम्ही म्हटलं असेल तुझा दिवस किंवा तुमचा दिवस कसा होता. वॉज भूतकाळी क्रियापद म्हणून होता किंवा होती. नेक्स्ट वन, कोम युअर हेअर. कोम युअर हेअर. कोम म्हणजे विंचरणं. युअर हेअर तुझे केस विंचर. नेक्स्ट वन, शी प्रिफर्स कॉफी. शी प्रिफर्स कॉफी. रिपीट केलंच असेल. तिला कॉफी अधिक पसंत आहे. प्रिफर एखादी गोष्ट जास्त आवडणं किंवा पसंत असणं. नेक्स्ट वन, कम विथ मी. कम विथ मी. प्लीज रिपीट. माझ्याबरोबर ये. विथ बरोबर. नेक्स्ट वन, आय एम एक्सायटेड. आय एम एक्सायटेड, मी खूप उत्साहात आहे. एक्सायटेड उत्साहित असणं. नेक्स्ट वन, लिसन टू मी. लिसन टू मी, माझं ऐक. लिसन म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. नेक्स्ट टू दॅट, सी यू टुमॉरो. सी यू टुमॉरो, उद्या भेटू. उद्या परत भेटू. सी यू म्हणजे भेटणे. नेक्स्ट वन, दे मेट हिम. दे मेट हिम. रिपीट करा. दे मेट हिम, ते त्याला भेटले. मेट, मीट या क्रियापदाचा भूतकाळी रूप V2. नेक्स्ट वन, इट इज ग्रेट. इट इज ग्रेट. रिपीट केलंच असेल. हे खूपच छान आहे. इट इज ग्रेट, हे खूपच छान आहे. नेक्स्ट टू दॅट, वेअर आर यू फ्रॉम. वेअर आर यू फ्रॉम. प्लीज रिपीट. वेअर आर यू फ्रॉम, तू कुठून आलास. मुळातला कुठचा किंवा मुळातली तू कुठची किंवा तुम्ही कुठचे. नेक्स्ट टू दॅट, हॅव अ सेफ ट्रिप. हॅव अ सेफ ट्रिप. सेफ म्हणजे सुरक्षित. ट्रिप चांगला होऊ दे प्रवास. ट्रिप छान होऊ दे. नेक्स्ट टू दॅट, डिड यू गेट माय पॉइंट. डिड यू गेट माय पॉइंट. प्लीज रिपीट. डिड यू गेट माय पॉइंट, माझा मुद्दा तुला समजला का. इथे गेट या क्रियापदाचा अर्थ समजणे. नेक्स्ट वन, शी इज रिअली टॅलेंटेड. शी इज रिअली टॅलेंटेड. रिपीट करा. शी इज रिअली टॅलेंटेड, ती खरंच हुशार आहे. रिअली खरोखर. नेक्स्ट वन, शी इज ऑलवेज स्माइलिंग. शी इज ऑलवेज स्माइलिंग, ती नेहमी हसत असते. स्माइलिंग हसणे. नेक्स्ट वन, लेट्स ऑर्डर पिझ्झा. लेट्स ऑर्डर पिझ्झा. रिपीट करा प्लीज. लेट्स ऑर्डर पिझ्झा, पिझ्झा ऑर्डर करूया. आपण करूया म्हणताना लेट्स ने वाक्याची सुरुवात. नेक्स्ट टू दॅट, दे आर अ क्यूट कपल. दे आर अ क्यूट कपल. रिपीट केलंच असेल. ते अतिशय क्यूट गोड असं कपल म्हणजे जोडी आहे. नेक्स्ट वन, आय कांट फाइंड इट. आय कांट फाइंड इट. रिपीट करा.
आय कांट फाइंड इट. मला ते सापडत नाहीये, सापडू शकत नाहीये. नेक्स्ट वन. आय लव्ह वीकेंड्स. आय लव्ह वीकेंड्स. रिपीट केलंच असेल. मला वीकेंड्स खूप आवडतात. लव खूप आवडणं, वीकेंड शनिवार आणि रविवार. नेक्स्ट टू दॅट. द फूड इज डिलिशियस. द फूड इज डिलिशियस. प्लीज रिपीट. द फूड इज डिलिशियस. अन्न अतिशय स्वादिष्ट आहे. डिलिशियस स्वादिष्ट. नेक्स्ट टू दॅट. प्लीज वेट अ मोमेंट. प्लीज वेट अ मोमेंट. कृपया एक क्षण थांबा. MOMENT मोमेंटचा अर्थ क्षण, उच्चार मोमेंट. नेक्स्ट टू दॅट. इज धिस नियर ऑर फार. इज धिस नियर ऑर फार. इट्स अ क्वेश्चन. क्वेश्चन आहे तो. इज धिस नियर ऑर फार. नियर म्हणजे जवळ, फार म्हणजे लांब. हे जवळ आहे की लांब आहे. नेक्स्ट टू दॅट. आय लव्ह स्पेंडिंग टाइम इन नेचर. आय लव्ह स्पेंडिंग टाइम इन नेचर. प्लीज रिपीट. आय लव्ह मला खूप आवडतं. स्पेंडिंग म्हणजे वेळ घालवणं. टाइम इन नेचर. नेचर म्हणजे निसर्ग. निसर्गात वेळ घालवणं मला खूप आवडतं. नेक्स्ट वन. आय फॉरगॉट माय वॉलेट ॲट होम. आय फॉरगॉट माय वॉलेट ॲट होम. प्लीज रिपीट. वॉलेट हा शब्द मराठीतही आपण वॉलेट म्हणतो, पाकिट, पैशांचं पाकिट. फॉरगॉट भूतकाळी झालं. मी माझं वॉलेट, पैशांचं पाकिट घरी विसरले किंवा विसरलो. नेक्स्ट वन. आय नीड टू टेक अ नॅप. आय नीड टू टेक अ नॅप. रिपीट करा प्लीज. आय नीड टू टेक अ नॅप. नीड म्हणजे गरज असणे. टेक अ नॅप थोडीशी झोप मला घ्यायची आहे, घेण्याची गरज आहे. नेक्स्ट वन. आय एम नॉट रेडी येट. आय एम नॉट रेडी येट. प्लीज रिपीट. आय एम नॉट रेडी येट. मी अजून तयार नाहीये. येटचा अर्थ सुद्धा अजून. अशा प्रकारे आज आपण 50 वाक्य पाहिली. इंग्लिश माझ्या पाठोपाठ तुम्ही निश्चित रिपीट केली असेल. म्हणत राहा, व्हिडिओज बघत राहा आणि व्हिडिओ आवडला की नक्की लाईक करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. बाय बाय.